आहोत मोठ्या राजकीय बातम्यांनी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी दोन्ही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर। माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व हॉस्पिटल्सना नोटीस। तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट न घेण्याच्या सूचना। डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास पालिका थेट कारवाई करणार। पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला देणार नोटीस। 27 कोटींचा मिळकत कर मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत असल्याची माहिती। मंगेशकर रुग्णालय प्रकरणी पुणे पोलिसांचं ससून रुग्णालयाला पत्र। गर्भवती महिलेला उपचाराविना 5.5 तास रुग्णालयात बसवून ठेवल्याचं उघड। ससूनला लेखी पत्र लिहून पोलिसांनी माहिती मागवली। वैद्यकीय हलगर्जीपणा आढळल्यास पोलीस गुन्हा दाखल करणार। दीनानाथ रुग्णालयाला जमीन दान करणाऱ्या खिलारे कुटुंबातील चंद्रसेन खिलारे यांना अश्रू अनावर। गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानं खिलारे भाऊ खिलारे कुटुंबीय लवकरच घेणार मुख्यमंत्र्यांची भेट। आम्ही जागा दिली त्याचा आता पश्चाताप होत असल्याचं वक्तव्य। ही दोन मुलं जेव्हा मोठी होतील तुम्ही काय उत्तर देणार आहात त्या मुलांना? काय मला सांगा ना, आई नाही त्यांना? आपल्याला वेदना नाही म्हणजे आणि म्हणजे आपण कोणाला तरी मध्ये घायसासांनी राजीनामे दिले, आपल्याला वेदना नाही? चित्रसेन खिलारे भिसे कुटुंबियांच्या भेटीला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी चित्रसेन खिलारे यांनी दिली होती जमीन। डिपॉझिट घेण्याची पॉलिसी मंगेशकर रुग्णालयाची आणि कारवाई मात्र डॉक्टरवर। डॉक्टरचा राजीनामा घेऊन दीनानाथच्या संचालक बोर्डावर आलेला राहुकेतू दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न। रुग्णालयाच्या संचालक बोर्डावर खुनाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांची मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं ऑडिट करा आणि प्रशासक नेमा। रुग्णालयातील युनिट भाड्यानं दिली आहेत। रंगावरील कपडे आणि सोने पाहून रुग्णालयात प्रवेश दिला जातो, धंगेकर यांचा आरोप। निव्वळ दादागिरी चालते त्या संचालक मंडळात। उलट प्रशासक त्या ठिकाणी नेमलं पाहिजे आणि प्रशासकाच्या माध्यमातून तिथला कारभार चांगला चालू केला पाहिजे। रुग्णालयाचं खासगीकरण करू नये। बोरिवलीतील भगवती रुग्णालयाबाहेर संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात मनसेचं आंदोलन।